आज आम्हाला जायचंय आमच्या ताईकडे। तुम्ही तर कधी पाहिला ना तर समजत दे। सर्दी ताप आली काय सांगायचं बघा गाईस। तर पब्लिक आम्ही नागपूर फिरतोय पब्लिक आम्ही आता एंटर झाले। मधात बघू शकता फॅमिली विथ फॅमिली सगळे मधात येऊ देत नव्हते ते पण आम्हाला बघून खूप खुश झाली आनंदी झाली। ताईला वगैरे भेटलं ताईला आम्ही बाय बाय केलं। तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये। तर पब्लिक मी आत्ताच उठलोय बघू शकता। अजून मी आंघोळ वगैरे काहीच नाही केली। मी आत्ताच उठलोय आणि आत्ताची वाजली बघा 9:30 आणि आज आम्हाला जायचंय आमच्या ताईकडे। कारण की ताई नागपूरला ट्रेनिंगला आहे त्याच्यामुळं आज आम्ही तिला भेटायला चाललो। चिवडा वगैरे ते बनवला मम्मीनी। आता 5 वाजता जायचंय निघायचंय आम्हाला इथून नाही का। तर तोपर्यंत आता मी आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होतो मग नंतरला भेटतो तुम्हाला नाही का। तर पब्लिक तयारी वगैरे सगळी झाली आहे। आता मम्मी तिकडे पन्नी आणायला गेली ते चिवडा वगैरे पॅकिंग करण्यासाठी। तयारी वगैरे सगळी झाली। आता 5 वाजता निघायचं इथून नाही का। तर मग आता मी आंघोळ वगैरे पण केली केव्हाची म्हटलं नंतरला सांगून देऊ पब्लिकला नाही का। तर पब्लिक आवरून वगैरे रेडी झालोय आम्ही सगळे मस्त। मी उडी वगैरे घातली नाही का बघू शकता उडी वगैरे घातली मी आता। आणि हे बघा माझं बघा अजून तोंडच होतं इकडं नाही का। आम्ही आता हे बघा पॅकिंग वगैरे सगळी केली आहे। चिवडा वगैरे घेतला आहे आणि ते साबण वगैरे काय जे लागतं ते याच्यामध्ये बोरं बघा किती आणली मम्मी सकाळी। जाऊ दे आता एक खाऊन बघू आपण कसं आहे नाही का। आंबट आहे पण चांगले काही भारी। कसं आहे ना पब्लिक कसा दिसतो तुमचा भाऊ भारी ना। मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस। फॉग वगैरे मारून घेतला आता गाडी येईन 15-20 मिनिटात गाडी बोलवली येईन आता गाडी। परते वेळेस काय होतं गाडी येतच नाही आम्ही कॅन्सल करून टाकतो प्लॅन। मग गाडीचं कसं होतं माहिती का प्लॅन सगळं होतं आणि आम्ही सगळं रेडी वगैरे होतो आणि गाडीच येत नाही टाइमवर कॅन्सल होऊन जातं पूर्ण। हां आते बोलते पण आतेच नाही हो गाडी आते बोलते आतेच नाही प्लॅन कॅन्सल होत जातं ना। मग आता गाडी येऊन तवा दाखवतो बाकीचं काही तुम्हाला। तर पब्लिक आवरलंय वगैरे आता मी थोडं बाहेरून फिरून येतो गाडी व्यवस्थेवर। माझा पहिला ब्लॉग आहे ते सगळे हसते मला बघू। तर पब्लिक मी आणले पपडी आणि पंजाबी तडका आपल्याला आवडतं माहिती आहे तुम्हाला आता माहिती झालं असं। तर पब्लिक आम्ही कवाची वाट बघतोय गाडीची 5 वाजता नियोजन झालेलं होतं आणि अजून काही गाडी आलेली नाही। आता पप्पाला कॉल केला होता पप्पाने 5-10 मिनिटांमध्ये गाडी येऊन जाईन म्हणे। आता 10-5 मिनिटं वेट करतो आम्ही नाही आली तर मग डायरेक्ट गाडीवाल्याला फोन लावू नाही का। पब्लिक वाट पाहून आम्ही थकलो। आता मी बसतो बाहेर बसतो वाट्यावर इथं बसून घेऊ गाडी तर आता गाडी येईन म्हणे 10-5 मिनिटं आल्यावर बघू मग काय खरंच येते का माझ्या चालली आहे। तर पब्लिक पप्पाचा फोन आला आता बघू शकता पप्पाचा कॉल आला। पप्पा म्हणे आवरलं नाही तुमचं। आम्ही सांगितलं आमचं आवरलं फक्त गाडी नाही आली नाही का। मग आता पप्पा डबल गाडीवाल्याला कॉल केला आता गाडी येईल। केव्हाची वाट बघतोय देवासारखी वाट बघतोय गाडीची आम्ही देवाची पण कोणी एवढी वाट बघत नाही तेवढी आम्ही गाडीची वाट बघतो। हां ते दोरे कसे अरे जाऊ दे आपली गाडी आली आता लास्ट वेळेस रातची पप्पी घेऊन दे नाही का। बघू शकता गाडी आली बघा माझ्या पाठीमागे दिसते का ती बघा गाडी गाडीवाल्याच म्हणणे आम्ही तिकडे जाऊ ना आम्ही त्यांना इकडे बोलवतोय। तेव्हा गाडी चालू केली आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही तिकडे जा
पण आम्ही तिकडे नाही जाणार, त्यांनाच इकडे बोलू. पब्लिक सामान वगैरे पॅक केलंय. आता मी गाडीमध्ये बसतोय, मी समोर बसतोय. पेपर नंतर वर्ण केलं रस्त्याचं खड्डी. इथे रेन दिला बरं का. हा, एवढ्या जागेत नाही राहत. आम्ही बदनापूरमध्ये थांबलोय. आता पाणी बॉटल वगैरे घ्यायचे इथं आणि पप्पाला जालन्यात घ्यायचे आणि आम्ही समृद्धीवरून जाणार आहे. आम्ही सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे समृद्धीवरून जाण्यासाठी. याला विचारा ऐक ना, पाणी बॉटल की सापड्या इथं. आणि आम्ही सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे कारण की आम्ही समृद्धीवरून जाणार आहे त्याच्यामुळे. अब तुम्ही तर कधी पाहिला ना सर समृद्धी. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. बघणार आहे. समृद्धी पाहायला नसता आम्ही पेट्रोल भरायला थांबलो इथं. बघू शकतो त्याने पेट्रोल भरायला थांबलं. पप्पा बी आले आता जालन्याहून. पप्पाला घेतलं आता पेट्रोल भरणं चालू. टांकी फुल केली आता काही ताण नाही. डायरेक्ट इथपर्यंत जाऊ तर पप्पाला घेतले जालन्यामधून. आता पप्पा समोर बसणार आहे आणि मी बसणार आहे मागं, कारण की पप्पा समोर बसणार आहे ना रस्ता वगैरे सांगायला वगैरे. कसं आहे आता बसणार आहे. आता निघालो आहे मी. पब्लिक निघालो आम्ही आता इथे जालन्यातून. आता डायरेक्ट नागपूर. नॉनस्टॉप नागपुरात समृद्धीवरून जाणार आहे आम्ही. अर्ध्या राष्ट्रामध्ये आलो अर्धा बी नाही, थोडासा आलो आणि आम्हाला लागले आता साईडला जागा वगैरे. तर पब्लिक आम्ही आता थांबलो इथं जेवण करायला. आता 10 वाजले आणि आम्ही आता थांबलो जेवण करायला. इथं बघा मागं धाबा वगैरे. सर्दी झाली पब्लिक मला. आणि पब्लिक आता जेवण वगैरे करू आणि लगेच प्रवासाला लागू आपण आपल्या. उद्या सकाळपर्यंत दूधपर्यंत सकाळपर्यंत जितका टाईम लागेल तितका अंदाजी जे लागायचं. तर पब्लिक आमचे जेवण वगैरे फायनली झालंय आणि आता आम्ही निघायचंय. आता आम्ही गाडीमध्ये बसलो येऊन. बघा मी ड्रायव्हिंग करतोय आता. थोडे मी करतो म्हटलं नाही का. आता आले ते. तर पब्लिक मी मागे येऊन बसलोय आता. मी खातोय. तुम्ही तर कधी खाल्ले नसतात नहीं. कोणाला दीदीला शर्टर पाहिजे. मागं 6 पाहिजे ना मला माझी शर्टर. बाय बाय. पब्लिक मी झोपून घेतलं इथं आता. पप्पाच्या त्यांची चालू समोर झोपले सगळ्या शेवटीला मागे. आता मी डायरेक्ट झोपणार आणि डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर उठणार आता. नुसतं झोपणार. तर पब्लिक आम्ही रात्री झोपलो तर 12 वाजता आणि उठलो आता. किती वाजले 6:15 वाजता उठलो आम्ही आता. सगळे झोपिले होते. मला झाली सर्दी ताप आली काय सांगायचं मला काहीच. तरी पण भाऊ फॉर्म मध्ये नाही का. आता उठले पप्पा आणि ते बाहेर झोपले. आम्ही 3 जण मला झोपलो. पप्पा आणि कार्तिक बाहेर झोपले. चटई वगैरे टाकली त्यांना. आम्ही पंपावरती थांबलेलो होतो. बघा इकडं पंपावरती हे बघा काचकच झाली गाडीची. आणि आम्ही पंपावरती थांबलो होतो. आता ताईचा कॉल आला होता. ताई म्हणे 11 वाजता भेटू म्हणे या म्हणजे. मग आता 11 वाजता जाणं आहे तिथं. आता निघणं आहे
लवकर जाऊन तिथं काहीतरी करू. आता निघायचंय. हा तर मग बघा पुढं काय येतात. पब्लिक आमचं फ्रेश वगैरे झालंय आणि आता निघायचंय समोर. आता समोर निघायचंय. चलो चलो चलो. आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो रात्री. मस्तपैकी झोप घेतली. 5-6 घंटे झोप घेतली आणि आता बरं वाटलं. नंतर आता मस्त आता निघू इथून. काही विषय नाही का. समृद्धी बाबा गाईस समृद्धी आणि गाईस मला नाही का ताप वगैरे आलता रात्री 2 वाजता. सर्दी यार काय दहीन मग जाऊ ते काही विषय नाही. तुमचं होतं रिफॉर्ममध्ये नाही का. हां ठीक. तर पब्लिक आम्ही नाही का समृद्धीच्या शेवटच्या टोकावरती आता नागपूरमध्ये पोहोचलो आहे आणि आम्ही एका ठिकाणी चहा वगैरे नाश्ता वगैरे करायला थांबलोय. गाडी साईडला लावली आणि तिथं दिसलं आम्हाला एक शेक. तर आम्ही शेकोटी करून घेतली. म्हणून म्हणतो शेकोटी केली शेकायला या शेकायला. हां तर पब्लिक आम्ही इथं थांबून चहा वगैरे पितोय. चहा मी पिली. हा चहा बोले तर सुकून. चलो बैठो चलो मिलते बाद. पब्लिक फायनली आम्ही आलोय नागपूर ट्रेनिंग सेंटर. तर बघू शकता इकडे ट्रेनिंग सेंटर आहे आणि आता आम्ही गाडी पार्किंगला लावली वगैरे. पप्पा ते बाहेर गेले. विचारपूस करते किती वाजता भेटणे किती वाजता नाही तर करते. पप्पा तिथं काहीतरी विचारते आणि फायनली पोहोचलो गाईस आम्ही इथं. बिना तोंड धुतलं पण आंघोळ नाही केली. जाऊ द्या काही विषय नाही. थंडी बी खूप आहे त्याच्यामुळे आंघोळीचं काही विशेष नाही. पोहोचलो काही विषय नाही. बघू शकता तुम्ही पब्लिक बघू शकता. आम्ही गाडीच्या खाली उतरलोय. आता थंडीमध्ये थंडी बिंडी वाजते तरी पण म्हणलं थंडीमध्ये कुठं बसता गाडीमध्ये म्हणून बाहेरून बसलो. उभं राहिलं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. तर पब्लिक आम्ही नाही का गाणं ऐकत बसलोय. आम्ही आता गाडीमध्ये गाणं ऐकत बसलोय. पप्पा ते तिकडे उभे. मम्मी पण आले आता आणि आम्ही गाणं ऐकत बसलोय. काय करता बाहेर जाऊन लय थंडी हो त्याच्यामुळे गाणं ऐकतो आम्ही म्हणत बसलो. लेकिन 1 सेकंड. तर पब्लिक आम्ही नागपूर फिरतोय पाय. काय करता गाडी दिल पार्किंगला लावून फिरतोय पायी. बरं आहे पायी बी मजा येते त्याच्यामुळे आम्ही पायी फिरतोय. आणि ताईला लिप बाम वगैरे घ्यायचं ना ते मेडिकल शोधतोय आम्ही. सापडतच नाही केव्हाचं. सापडून कुठेतरी आता मॅपवर बघावं लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी मॅप पाहिजे हो. मेन म्हणजे मॅप आहे. आम्ही मॅपवरच आलो तर आम्हाला कुठं काय गाजरं माहिती होतं. एका मागं मी 1 नंबरला 2 नंबरला 3 नंबरला कार्तिक 4 नंबरला मग आणि पप्पा आणि ते काका तिकडे उभेच आहे उन्हामध्ये. इथं बा किती भारी वाटतं ऊन. पब्लिक आम्ही आता एंटर झाले. मधात बघू शकतो फॅमिली विथ फॅमिली. मधात येऊ देत नव्हते ते पण आम्ही एक जण इशारा करत होतो पाठी मागून त्या समोरच्याला. लोक 5 जण एवढी पुढं असं खूप इशारे करत होते पण जाऊ दे येऊ दिले त्यांनी काय विषय नाही. आता एंटर झाले आम्ही मधात. बघा कसं आहे. चला पुढे बघा. बघून म्हणाल ते परत. भैया तिकडे बसायला ताई आम्हाला बघून खूप खुश झाली. आनंदी झाली. खूप आनंदी. काय विषय
पब्लिक आम्ही जेवायला मस्त ग्रुपमध्ये जेवायला बसलो आम्ही. ताईला वगैरे भेटलं, जेवण वगैरे केलं ताईसोबत. ताई अजून जेवण करते आणि आम्ही जेवण केलं लवकरच आणि उठून आलो इकडं. कार्तिक पाणी आणायला गेला होता इकडं पाणी आणायला गेला होता कार्तिक पाणी आणलं. आता ताईन ते जेवण करते इथं, मम्मी ताई वगैरे जेवण चालू. तर पब्लिक ताईचं सामान वगैरे नेऊन ठेवून दिलं तिथं, मदत केली थोडीशी तिथे नेऊन ठेवायला. आता ते नेऊन ठेवलं तिनं. मी फक्त मदत येऊ देत नाही मला, पण मी पायऱ्यापर्यंत बिल्डिंगपर्यंत नेलं, तिथून तिने नेलं सामान. आता ते चालले बाहेर. आम्ही आता ताईला वगैरे भेटलो आणि आता चाललं घरी. 2-3 तास ठेवलं त्यांनी फक्त. आता वाजले 3 वाजले असतात. 3 वाजेपर्यंत ठेवलं त्यांनी आतमध्ये. आता बाहेर काढून देऊ त्याने. ताईला आम्ही बाय बाय केलं आणि आता निघालं घराकडे. चला मग आता.